हॅलो पब्लिक, कसं काय? परवा झालेला 29 एप्रिलला राजचा बड्डे. त्या बड्डेनिमित्त त्यांनी आपल्या लाईफमधली काहीतरी खास अशी गोष्ट त्या दिवशी त्यांनी केला होता की अनाथ आश्रम, वृद्धाश्रम किंवा अपंगांना काही ना काहीतरी अशी भेट द्यावी आपल्या बड्डे निमित्ताने. त्याने असे काहीतरी प्लॅन केला होता आणि त्या प्लॅनमध्ये आम्ही सर्वजण होतो. मला हा प्लॅन माहितीच नव्हता, पण त्याने तो वर्षानुवर्ष असे काहीतरी प्लॅन आमच्या ग्रुपमध्ये होत असतात. मागच्या वेळेला सुजलने केला होता, ह्यावर्षी राजने करायचं ठरलं होतं आणि त्याने कंप्लीट केला. करेक्ट 12-1च्या दरम्यान सुजलने गाडी काढला. सुजलच्या गाडीमध्ये मी, प्रेम, आयान आणि स्वरूप, आम्ही स्वरूपला घ्यायला त्याच्या घरी गेलो होतो आणि तो काय येईनच झाला आहे. त्यामुळे आता काहीतरी करायचं म्हणून आम्ही स्नॅप टाकत होतो. थोड्या वेळानं आला स्वरूप आणि प्रेमचं आणि सुजलचं काही इकडे वेगळंच. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. बघता बघता कोल्हापुरात आलो. कोल्हापुरात आल्यावर पेठेची गाणी लावणे असं कसं होईल काय? कोल्हापूरमध्ये आले आम्ही पहिला नाश्ता व आईस्क्रीम घेतले. आता निघायचे कुठे हा मोठा प्रश्न होता. पहिली गाडी पुढे जाईल का आमची गाडी पुढे जाईल या गोष्टीमध्ये आम्हीच पहिला पुढे गेलो. मग तिने आमच्या पाठीमागे आली. कुठं जायचं माहीत नव्हते म्हणून पहिला ट्रॅकर लावून घेतला आणि मग आम्ही निघालो. साउथ वेस्ट ऑन कोल्हापूर राधानगरी रोड, फोंडा घाट, कोल्हापूर रोड. टेक द नेक्स्ट लेफ्ट, then turn left. बघता बघता आम्ही माय सावली केअर सेंटरपाशी पोचल्या आम्ही पहिला गाडीतील सामान उतरवले आणि नितीनला आमची जरा चांगले भाषण द्यायला. सामान वगैरे उतरवून आम्ही सर्वजण आत गेलो. आत गेल्यावर त्या केअर सेंटरची त्यांनी थोडीफार माहिती सांगितली आणि ते आम्ही पूर्णपणे ऐकली. आपला ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्ट अंडर केअर सेंटर हा बेसिक प्रकल्प आहे. केअर सेंटरमध्ये आपण काय करतो, आता बघायला गेलं तर विभक्त कुटुंब पद्धती आहे. त्यामुळे नातेवाईकांना कोणाला आपला पेशंट घरी सांभाळता येत नाही म्हणजे व्यवस्थित पद्धतीने त्यांची घरी सेवा करतात. अशामुळे काय होतं, विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळं एखाद्या वेळेस घरातून पेशंट पाय घसरून पडला, पॅरालिसिस झाला किंवा कायमस्वरूपी अपंगत्व वगैरे आलं तर नातेवाईक विचार करतात की आता त्यांची घरी सेवा कोण करेल. हा महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. त्याच्यावरती पर्याय म्हणून संस्था गेली 19 वर्ष काम करते. आतापर्यंत आम्ही 3,500 पेक्षा जास्त लोकांना सेवा दिली, म्हणजे त्यांच्या सेवा, शुश्रूषा आणि पुनर्वसन. त्यानंतर कोल्हापूर हे महालक्ष्मीचं देवस्थान असल्यामुळे बऱ्याच वेळा भाविक बाहेरून येतात आपल्याकडे. पण बऱ्याच वेळा तुम्ही जर परिसरामध्ये गेला तर भिकारी जास्त प्रमाणात बघितलेले दिसतात. 2012ला असंच काम करत असताना लक्षात आलं संस्थेच्या की बाहेरून एवढे लोक आपल्याकडे येतात. देवस्थान जागृत देवस्थान आहे, तिथे भिकारी बघितल्यानंतर आपल्या जिल्ह्यातून काय तिकडं सोम जात असेल बाबा बाहेर देशामध्ये. मग ह्याच्यावरती एक सामाजिक संस्था म्हणून आम्हाला काय करता येईल असा आम्ही विचार केला आणि त्यातून भिकारी मुक्त कोल्हापूर नावाचा प्रकल्प जन्माला. थोड्याच वेळात बड्डे सेलिब्रेट केला, केक कापून घेतला आणि जे आम्ही नाश्ता आणला त्याचं वाटप करून घेतले. सर्व काही आवरून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. जाता जाता त्यांनी थोडीफार माहिती सांगितली आणि आम्ही त्यांना आश्वासन दिले आणि पुन्हा येईल. 2 hours later. Yeah boy. अंजलीबाईंचा एकमेव राणा आणि आमचा निलेश दादा म्हणजे काना. सेवा आपल्या हातून एक सेवा करावी म्हणजे आधी एक मन होते
जनसेवा ही जीवनसेवा त्यानुसारच आपण सावडी सेवा केंद्र इथे जाऊन आपण आपली म्हणजे मदत राज जाधव यांच्याकडून आपण मदत इथे दिली. हा आपला स्वप्नांकडे पहिला पाऊल असणार आहे. आज सगळ्यांनी जी मदत केली वृद्धाश्रममध्ये, माझी अशी इच्छा आहे की सर्वजण आपण जेवढे इथं बसलोय तेवढ्याने प्रत्येकाच्या वाढदिवसाला किंवा कोणताही कार्यक्रम असू दे त्याने आपण मदत करावी. आणि आमच्या ग्रुपतर्फे हे सगळं पुढं चालत राहणार, स्पेशली भगवाधारीतर्फे चालत राहणार. 29 एप्रिल आज राजवर्धनचा बड्डे. त्यानिमित्तानं त्याने आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या वृद्धाश्रममध्ये किंवा अनाथ आश्रममध्ये अल्पोहार देऊन आपला बड्डे त्याने मोठ्याने सेलिब्रेट केला आहे. अशा काही गोष्टी आपण गार्लिक नान तिकडे द्या. असंच प्रत्येकाच्या बड्डेला आम्ही काही ना काहीतरी नवीन नवीन गोष्टी करत राहणार आहे आणि ते तुम्ही बघतच राहणार आहे त्या माझ्या ब्लॉगमध्ये. प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशी गोष्ट आहे की ती पूर्ण करणारच आहे. काही ना काहीतरी होणार, वर्षाला वर्ष होणार, एक दिवस असा येणार की त्या भगवानाचं नाव मोठं होणार.